नमस्कार शेतकरी मित्रांनो, भारतीय शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, या 6 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण की या 6 जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षीचा म्हणजेच खरीप हंगाम 2023चा म्हणजेच उर्वरित 75% विमा मोठ्या प्रमाणामध्ये हेक्टरी 50 किंवा 60,000 रुपयापर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येणाऱ्या 2 दिवसामध्ये या पिकाचं वितरण होणार आहे। तर मित्रांनो, या 6 जिल्ह्यातील अत्यंत दिलासादायक व गोड अपडेट या शेतकऱ्यांसाठी आलेली आहे। या 6 जिल्ह्यामध्ये जवळपास मोठ्या प्रमाणामध्ये पिकाचं वितरण होणार आहे, कारण की मित्रांनो जे काही गेल्या वर्षीची खरीप हंगाम 2023 ची पीक योजना राबवण्यात आली होती, ज्याच्यामध्ये कट अँड कपची मॉडेल होती आणि त्याच्यामध्ये 110% पेक्षा जास्त जर त्या जिल्ह्यामध्ये नुकसान झालेलं असेल तर ती वरची नुकसान भरपाई सरकार देणार। याजवळ 80% पेक्षा जर कमी नुकसान त्या जिल्ह्यामध्ये झालेलं असेल तर उर्वरित रक्कम विमा कंपनीच्या माध्यमातून सरकार घेणार, अशा पद्धतीचं कप अँड कट मॉडेल होतं आणि त्या मॉडेलनुसार त्या सर्व जिल्ह्यामध्ये त्या 6 जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होतं। 110% पेक्षा नुकसान झाल्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून 30 सप्टेंबर 2024 रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित करून त्या विमा कंपनीला त्या 6 जिल्ह्यामध्ये उर्वरित जे काही विमा आहे ते वाटपाला सांगण्यात आलेले निर्देश देण्यात आलेले, त्या विमा कंपनीला सुद्धा पैसे भेटले, त्यामुळे त्या 6 जिल्ह्यामध्ये विमा भेटणार आहे। तर मित्रांनो, ते 6 जिल्ह्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, अखेर 6 जिल्ह्यामध्ये एकूण मोठ्या प्रमाणामध्ये पीक वाटप होणार। त्याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे पुण्यश्लोक अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर, आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये 713 कोटी रुपयाचा उर्वरित 75% पीक वाटप होणार। जवळपास अहिल्यानगर जिल्ह्यातील 14 तालुक्यामध्ये हे पीक वाटप होणार आहे। जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांच्या माध्यमातून माहिती आलेली आहे, त्यांच्या माध्यमातून माहिती आलेली ती सगळी माहिती आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। याचबरोबर अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री विखे पाटलांच्या सुद्धा माध्यमातून ही माहिती देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर अहमदनगर जिल्ह्यातील पहिला तालुका अकोले, आणि अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांना गेल्या वर्षीचा उर्वरित 75% पीकमा 47,36,07,000 रुपये भेटणार आहे। याचबरोबर संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना 128,98,00,000 रुपये, याचबरोबर राहता तालुक्यातील शेतकऱ्यांना 121,22,00,000 रुपये, याचबरोबर श्रीरामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना 69,56,00,000 रुपये, याचबरोबर नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांना 87,94,00,000 रुपये, याचबरोबर कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना 79,59,59,00,000 रुपये, राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांना 103,35,00,000 रुपये, याचबरोबर पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्यांना जवळपास 75,64,00,000 रुपये, याचबरोबर आपण जर पाहिलं तर पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना 123,01,00,000 रुपये, याचबरोबर अहमदनगर तालुक्यातील शेतकऱ्यांना 65,53,00,000 रुपये, शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना 9,77,00,000 रुपये, श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांना 48,78,00,000 रुपये, याचबरोबर कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांना 93,85,00,000 रुपये, जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना 74,51,00,000 रुपये, अशा पद्धतीचा एकूण अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 713 कोटी रुपयाचा गेल्या वर्षीचा खरीप हंगाम 2023चा उर्वरित 75% विमा वाटप होणार आहे। आणि हे वाटप ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून होणार आहे, कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून जे काही उर्वरित पीकमा जे राज्य हिस्सा अनुदान दिलं त्याच्यामध्ये या विमा कंपनीला प्राप्त झालेले, त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यामध्ये पीकमा वाटपाचा मार्ग मोकळा झालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये पुढचा जिल्हा आहे नाशिक, आणि नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या वर्षीचा खरीप हंगाम 2023चा उर्वरित 75% विमा जर पाहायचं झालं तर 656 कोटी रुपयाचा जे काही विमा तो विमा कंपनीला राज्य सरकारच्या माध्यमातून 30 सप्टेंबर रोजी दिलेला आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं 110% पेक्षा जास्त नुकसान झाल्यामुळे 110% पेक्षा वरची रक्कम राज्य सरकार देणार आहे, त्यामुळे राज्य सरकारने 30 सप्टेंबर रोजी ही रक्कम नाशिक जिल्ह्यासाठी दिलेली आहे। एकूण नाशिक जिल्ह्यासाठी 656 कोटी रुपये रक्कम दिलेली आहे, त्यामुळे नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा येणाऱ्या 2 दिवसामध्ये उर्वरित पिकम्याचं वाटप होणार आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं सुद्धा 110% पेक्षा जास्त खरीप हंगाम 2023 मध्ये नुकसान झालेलं होतं, त्यामुळे उर्वरित जे काही 75% पीकमा आहे जळगाव जिल्ह्याचा तेही 470 कोटी रुपयाचा पीकमा मंजूर झालेला आहे, त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे। याचबरोबर मित्रांनो, अहमदनगर जिल्ह्याची माहिती तर आपण घेतलीच आहे। याचबरोबर सोलापूर जिल्ह्याचं आपण जर पाहायचं झालं तर सोलापूर जिल्ह्यासाठी जे काही
विमा आहे गेल्या वर्षीचा 2,66,00,000 रुपये मंजूर झालेला आहे। याचबरोबर सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 27,73,00,000 रुपयाचा गेल्या वर्षीचा 75% विमा मंजूर झालेला आहे। याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा गेल्या वर्षीचा जे काही उर्वरित विमा जो आहे तो सुद्धा चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। तर मित्रांनो, ही विमा कंपनीसाठी हे शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक व गोड अपडेट आहे आणि हे 100% वितरण दसऱ्यापर्यंत होणार असल्याची सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे। त्यामुळे ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडला एकूण 1927 कोटी रुपयाचा विमाचं जे काही राज्याचं वरचं जे काही अनुदान आहे ते विमा कंपनीला 30 सप्टेंबर 2024 रोजी राज्य सरकारने दिले आहे। त्यामुळे विमा कंपनी सुद्धा या पैशाच्या राज्य सरकारच्या पैशाच्या अनुदानाच्या प्रतीक्षेत होती, त्यामुळे विमा वाटप होत नव्हता। त्यामुळे अखेर राज्य सरकारने ते पैसे 30 सप्टेंबर रोजी दिलेले आहेत। त्यामुळे विमा वाटपाचा मार्ग सुद्धा आता अखेर मोकळा झालेला आहे। त्यामुळे आता आपण जर पाहिलं तर आता कोणत्या जिल्ह्यामध्ये किती रुपये हेक्टर पर्यंत विमा भेटणार याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर पहिला जिल्हा आहे पुण्यश्लोक अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर। आणि अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी जे काही आपलं प्रधानमंत्री फसल बीमा योजनेच्या पोर्टलवरती जे काही लॉग इन केलं किंवा त्यावरती रक्कम दाखवत आहे तशा पद्धतीचं आपण जर पाहिलं तर काही शेतकऱ्यांना 60,000 रुपये रक्कम दाखवत आहे, काही शेतकऱ्यांच्या क्लेम कॅल्क्युलेटेड मध्ये 17,000 दाखवत आहे, काही शेतकऱ्यांच्या 20,000, काही शेतकऱ्यांच्या 3,000, काही शेतकऱ्यांच्या 2,000। तर मित्रांनो, तर असं जर पाहिलं तर अहमदनगर जिल्ह्यातील 90 ते 95% शेतकऱ्यांना जवळपास हेक्टरी 35,000 ते 50,000 रुपयापर्यंत पीक विमा येणार आहे। कारण की एकट्या जिल्ह्याला 713 कोटी रुपयाचा एवढा मोठा पीक विमा मंजूर झाला। आतापर्यंत या जिल्ह्यासाठी एवढा मोठा पीक विमा मंजूर झालेला नव्हता। त्यामुळे त्यानुसार या जिल्ह्याला 713 कोटी रुपये म्हणजे हेक्टरी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 35,000 रुपयापर्यंत किंवा 50,000 रुपयापर्यंत या पीक विम्याचं वितरण होऊ शकतं। अशा पद्धतीनं अहमदनगर जिल्ह्यामध्ये सोयाबीन असेल, कपाश असेल या दोन पिकाचा सर्वात जास्त पीक विमा अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेटत आहे। तुम्हाला जर तुमचं स्टेटस चेक करायचं असेल तर प्रधानमंत्री फसल बीमा योजना यावरती जायचं आहे। या साईटवरती गेल्याच्या नंतर तुम्हाला तुमचं जे काही स्टेटस आहे त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि त्यावरती तुमचा आधार नंबर किंवा जे काही पीक विमा भरताना जे काही मोबाईल नंबर दिलेला आहे तो मोबाईल नंबर टाकायचा आहे किंवा तो कॅप्चा कोड भरून तुमचं जे काही खरीप हंगाम 2023 आहे ते निवडायचं आहे। ते निवडल्याच्या नंतर तुमचं काही क्लेम जे आहे ते कॅल्क्युलेटेड दाखवत असेल किंवा तुमचं रक्कम पहिल्या टप्प्यामध्ये जे काही 25% अग्रिमसाठी जे काही वाटप झालं ते सुद्धा दाखवत आहे आणि ते जर तुम्हाला तसं पाहिजे तसं पद्धतीने तुम्ही पाहू शकता। मित्रांनो, आपण जर पाहिलं तर नाशिक, जळगाव या सर्व 6 जिल्ह्यामध्ये पीक विम्याचं वाटप होणार आहे आणि ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर हे सर्व वाटप ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून 6 जिल्ह्यामध्ये होणार आहे। मित्रांनो, ही या 6 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत दिलासादायक व गोड अपडेट आहे। त्यामुळे हे सर्व वितरण 2 दिवसामध्ये वाटप सुरू होणार आणि येणाऱ्या दसऱ्यापूर्वी हे सर्व वितरण होणार असल्याची माहिती सुद्धा ओरिएंटल कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। त्यामुळे या सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे। तर शेतकरी मित्रांनो, ओरिएंटल कंपनीच्या माध्यमातून 1927 कोटी रुपये 6 जिल्ह्यामध्ये वाटप केले जाणार याची डिटेलमध्ये माहिती आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमचे यूट्यूब चॅनल भारतीय शेतकरी यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, तुर्ताशीचे थांबतो, तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।